हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज मस्त बाहेर चालला आहे झिमुड झिमुड पाऊस, तर म्हणलो पानाच्या वड्या करतो. काल केल्या होत्या काल ह्याची भजी केलो होतो. तर श्रावणी म्हणे मम्मी भजी नाही आवडत, गरंगड्या कर ना त्या जिलेबीसारख्या. तर म्हणलो ठीक आहे, आज गरंगड्या करू आपण जिलेबीसारख्या. तर मस्त शिजवून घेतलो पानाची वडी बनवासाठी. ते मस्त शिजवून घेतलो, तेल वगैरे छान मस्त गरम झाला कुडकुडीत, आणि तुम्ही पाहत असाल तर मस्त छान तेलामध्ये ह्या वड्या मी सोडत आहो. बाहेर पाऊस सुरू झाला आणि त्याच्यामुळं अशी नाही का नवीन नवीन पदार्थ आता खायची आवड निर्माण होते, प्रत्येकालाच होते. तर माझी आई जेव्हा आली होती त्यावेळेस माझ्या वहिनीनं करून पाठवल्या होत्या. तर ते श्रावणीनं लक्षात ठेवलं नव्हतं, कारण आता वर्षाचा मध्ये गॅप पडते ना, आपण काय पावसामध्ये करतो आणि नंतर काही करत नाही. तर मग पहिल्यांदा माझ्या वहिनीनं आता 1 वर्षानंतर त्या माझ्या वहिनीनं पाठवल्या होत्या करून आईजवळ. तर आता ते श्रावणीला लक्षात राहिला होता. आणि मग श्रावणी म्हणे मामीनं जशी नाही का त्या गरंगड्या पाठवलं नव्हतं ना म्हणे या पानाच्या, तशाच बनव म्हणे, हे नको करू म्हणे, भजे नको करू म्हणे, गरंगड्या कर म्हणे. तर म्हणलं ठीक आहे. त्या दिवशी बेसन पीठ नव्हता म्हणून त्याचे भजेच केलं होतं मी. तांदळाच्या पिठामध्ये त्याचे भजे तळलो होतो, आपले मंचुरियन कसे असतात तसे तळलो होतो. तर म्हणलं ठीक आहे, मग आज नाही का तू लाकच्या डाळीचा आणि चण्याच्या डाळीचा बेसन दळून आणलो आणि आज हे मस्त पानाच्या वड्या बनवत आहो. ह्याच्यामध्ये ना इकडं या भागाकडं लिंबू पिळून टाकतात, पण आमच्या इकडे ना ह्याच्यामध्ये आंब्याचा भुरका केला असते. उन्हाळ्यामध्ये ना कच्ची कैरी असते का, त्या कच्च्या कैरीले छान धुवून कापून त्याचा वाढवून त्याला नाही का खलबत्त्यामध्ये कुटून बारीक केला असते. तर त्या बारीक केलेल्याचा जी पूड असते, बारीक आंब्याची पूड केलेली असते ती ह्याच्यामध्ये टाकायची, म्हणजे ह्याच्यानं नाही का गळा खाजवत नाही अजिबात. मस्तपैकी तिखट मीठ हळद सगळं टाकून मस्त छानपैकी बनवलं. आता काही रेसिपी तर मी तुम्हाला सांगत नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच येते, मला तर काही येतच नाही बनवता. मी आपलं काही बनवून टाकतो तरी माझ्या घरातले लोक खाऊन टाकतात. तेवढं नशीब माझं की फक्त मीठ तिखट नाही झाला पाहिजे, बाकी कसाही झाला तरी चालते असं आहे. माझ्या नवऱ्याचं तर खरंच की म्हणजे काहीच घनघन नाही का तू स्वयंपाकात अशी चूक केली आहेस का तशी चूक केली आहेस, फक्त तिखट नाही राहायला पाहिजे, बाकी मीठ जास्त राहू दे किंवा रस्सा जास्त राहू दे, किंवा म्हणजे चवही नसेल नाही राहिली तरी 2 घासं कमी खायचे, पण गप खायचा, नावं ठेवून खायचा नाही, असा एक आहे आमच्या घरी. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.